वर्स क्रियापद वर्ब 1 वर्ब 2 वर्ब 3. वाहन चालवणे. ड्राइव ड्रोव ड्रिवन. पडणे. फॉल फेल फॉलन. वर्ब 1 वर्ब 2 वर्ब 3. वाहन चालवणे ड्राइव ड्रोव ड्रिवन. पडणे वर्ब 1 फॉल वर्ब 2 फेल आणि वर्ब 3 फॉलन. तर उडणे फ्लाय फ्ल्यू फ्लोन. वर्ब 1 वर्ब 2 वर्ब 3. उगवणे वाढवणे. ग्रो ग्रीव ग्रोन. ग्रो ग्रीव ग्रोन. चोरी करणे. स्टील स्टोल स्टोलन. स्वीकार करणे. स्वीकार करणे. ॲक्सेप्ट ॲक्सेप्टेड ॲक्सेप्टेड. सहमत होणे. वर्ब 1 वर्ब 2 वर्ब 3. सहमत होणे. ॲग्री ॲग्रीड ॲग्रीड. चिडणे खिजवणे. चिडणे खिजवणे. अनॉय अनॉयड अनॉयड. विश्वास करणे. बिलीव बिलीव्ड बिलीव्ड. ठेवणे. कीप केप्ट केप्ट. तर आता आपण हे 10 वर्ड्स बघितले ह्या व्हिडिओमध्ये. तर असे आपण वर्ड्स प्रत्येक व्हिडिओमध्ये 10 वर्ड्स बघणार आहोत. याच्यातले कोणतेही 5 वर्ड्स घेऊन तुम्ही 5 प्रकारचे मराठीत सेंटेन्स बनवू शकता. आणि मग ह्यांचं वर्ब 1 वर्ब 2 वर्ब 3 हे इंग्लिशमधले वर्ड्स घेऊन तुम्ही त्या 5 सेंटेन्सचं इंग्लिशमध्ये ट्रान्सफॉर्मेशन करू शकता. तर आपल्या ट्रिकने आपण कसं बनवतो, मराठीत वाक्य बनवतो ना, पॉझिटिव्ह निगेटिव्ह क्वेश्चन पॉझिटिव्ह क्वेश्चन निगेटिव्ह. तर मग ह्याच्यातले कोणते पण 5 मराठी वर्ड्स घेऊन तुम्ही असे 5 सेंटेन्स बनवू शकता. प्रत्येक सेंटेन्सला 4 पार्ट्समध्ये डिवाईड करू शकता. आणि मग नंतर त्याचं ट्रान्सलेशन करताना हे वर्ब 1 वर्ब 2 वर्ब 3 ह्यांचा वापर करून त्याचं ट्रान्सलेशन करू शकता.
जेव्हा आपण फॉर्म्युले शिकू ॲक्टिव्ह वर्स, पॅसिव्ह वर्स, हेल्पिंग वर्ब, टेन्सेसचे, तेव्हा त्या फॉर्म्युलामध्ये आपल्याला वर्ब 1, वर्ब 2, वर्ब 3 उपयोगी पडणार आहे. आणि हे मराठी वर्ड्स आपल्याला ह्याच्यासाठी उपयोगी पडणार कारण आपण पहिलं मराठीतूनच सेंटेन्स बनवणार आहे आणि मग त्याचं इंग्लिश फॉर्म्युला टाकून त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करणार आहे आणि एक ट्रिक फॉलो करणार आहे. तर ती ट्रिक आपल्याला माहीत आहे, तर त्या ट्रिकमध्ये ह्या वर्ड्सचा उपयोग होईल.